रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. आपणासमोर लेखिका अनघा उदय कारखानीस यांच्या समयीच्या शुभ्र कळ्या या पुस्तकातील या कथासंग्रहातील कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. कथेचं नाव आहे कुंडीतील फुलराणी. कुंडीतील फुलराणी. सकाळी सकाळी फिरायला जाताना छान डेरेदार आंब्याच्या झाडावर अगदी जवळजवळ बसलेली भारद्वाजाची जोडी मी पाहिली होती आणि असंख्य साळुंख्या गलका करत गवतावरून इकडे तिकडे उडताना पाहिल्या होत्या. काही दिवस आरोग्य नीट व्हावं यासाठी मी सकाळी लवकर नदीपर्यंत, कृष्णा नदीपर्यंत चालत जात होते. पहाटेचं सौंदर्य किती खुलवणारं असतं. गवतावर ताजे दवबिंदू सगळीकडे विखुरलेले असतात. झाडे खूप लवकर उठून आपल्या स्वागतासाठी फांदी फांदीने फुलत असतात आणि दूर दूर पूर्वेला डोंगरामागून भगवा फडकवावा असं सारं आसमंत तांबूस करत हळूहळू सूर्य वर येत असतो. हे सारं पाहण्यासाठी मी सकाळी चालायला सुरुवात करत होती. थंडीचे दिवस असल्याने मी ही शाल लपेटून फिरत होते. नदीपात्रावर सगळं धुकंच धुकं पाण्यावर साठून आलं होतं. किती अंधुक अंधुक वाटत होतं, अस्पष्ट चित्रासारखं. हे सारं पाहत मी परत फिरले. कॉलनीच्या वळणावर मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली त्या दिवशी खूप फुलझाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या आणि असंख्य प्रकारची फुलं त्यावर फुललेली होती. कुंडीवाला आपलं दुकान टाकणार आहे असं दिसत होतं. चला 4 रोपं आपणही घरी नेऊया असा विचार मी केला. आवरून शाळेत जाण्याच्या रस्त्यावर पुन्हा त्या कुंड्या मला दिसल्या. एव्हाना तिथे एक छोटं तंबूवाजा छप्पर उभं राहिलं होतं आणि एक पुरुष आणि एक स्त्री तिथं काम करताना मी पाहिलं. काही दिवस असेच गेले. दररोज मी येत होते, जात होते. कुंडीतील रोपं आणि इटुकली चिमुकली उमललेली रंगीबेरंगी फुलं मी पाहत होते. फुलं पाहायला मिळतात म्हणून सारखी नजर तिकडे वळायची. पण मी पाहिलं त्या कुंडीवाल्याचीच मुलगी असावी. साधारण 3 वर्षाची असेल. सारखी चालत रस्त्यापर्यंत यायची. तो हायवे होता आणि हायवे लगत त्यांनी कुंड्या आणि आपलं छप्पर थाटलं होतं. मी बऱ्याच वेळा त्या मुलीला रस्त्यावर येताना पाहिलं आणि एक दिवस मीच तिथं गेले. बाई कुंड्या विकताना गिरायकाशी बोलत होत्या आणि मुलगी रस्त्यावर गाड्या पाहण्यात आणि इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. किती वर्षाची आहे ही? सारखी रस्त्यावर जाते. काही झालं तर? तुम्ही नीट लक्ष द्या, बाई म्हणाली. अहो, काही सुचूच देत नाही ही मुलगी. हिंदीत तोडकं मोडकं बोलत होती. ती आता 3 वर्षाची होईल. मग तुम्ही तिला शाळेत का नाही घालत? मी त्यांना सल्ला दिला. तशी ती म्हणाली, एवढ्या लहान वयात मुलांना शाळा असते का? आम्ही नाही मुलांना शिकवत. मी म्हणाले, अशी मुलगी रस्त्यापर्यंत येते, तुमचं लक्ष नसताना रस्त्यावर गेली तर काहीतरी विपरीत होईल. त्यापेक्षा तुम्ही तिला आमच्याकडे पाळणाघर आहे 11 ते 5 या वेळेत तिला शाळेत सोडत चला. म्हणजे तिला खाऊही मिळेल आणि तुम्हाला पण दिवसभर व्यवसाय करताना अडचण येणार नाही. मुलगी अशी माती दगडात लोळत राहणार नाही. तिला माझं म्हणणं पटलं. मी मुलीच्या वडिलांशी बोलते असं ती म्हणाली. मी उद्या शाळेत जाताना तुम्हाला न्यायला येईन असं सांगून मी निघून आले. काही वेळा आपण काही घटना, अपघात दररोज पाहत असतो. त्या घडत असताना कितीतरी वेळा माणसांचा निष्काळजीपणा त्याला कारणीभूत ठरतो. ती मुलगी पाहून मला काही दिवस असंच वाटत राहायचं. आईचा डोळा चुकवून ही मुलगी रस्त्यावर आली आणि काही झालं तर काय होईल? माझ्या मनात धास्ती बसली. कित्येक वेळा पाण्याच्या टॉयलेटसाठी खणलेल्या, झाकण नसलेल्या टाक्यामध्ये अशी मुलं पडल्याच्या बातम्या मी सारख्या वाचल्या होत्या आणि त्या मुलीच्या असुरक्षिततेचा प्रश्न तर मला सारखा त्रास देत होता. दुसऱ्या दिवशी मी थेट कुंडीवाल्याकडे गाडी थांबवली. तिनं नवऱ्याला विचारलं होतं. मुलीची हेळसांड नको म्हणून शाळेत जाऊ दे असं तो म्हणाला होता.
मी तिला आणि बाळाला गाडीवरून शाळेत आणलं. पाळणा घराच्या ओंडकरबाईंनी तिला वर्गात बसवून प्रवेश दिला. तिला स्वच्छ कपडे, केस नीटनेटके करून शाळेत पाठवत जा असं त्यांनी सांगितलं. त्याच दिवशी ती शाळेत बसली. मला कळलं तिचं नाव होतं नंदिनी. नंदिनी साहा. मुलगी थोडी सावळी, खुश आणि सतत इकडून तिकडे पळापळ करणारी, अगदी नितळ होती. ती आम्हा कुणालाच घाबरत नसे. आमच्या ओंडकरबाईंची लाल भडक रंगाची साडी तिला एवढी आवडली की आईचा पदर सोडून तिनं बाईचा पदर धरून ती त्यांच्या मागोमाग फिरूही लागली. खरं तर आमच्या ओंडकर मॅडम आहेतच तशा. लहान मुलांसाठी त्यांच्याबरोबर बोबडं बोलणं, सगळे मूळ रंगाचे कपडे म्हणजे लाल, पिवळे, निळे, जांभळे, भरपूर बांगड्या, मोठी टिकली आणि दररोज डोक्यात फूल. त्या मुलांना वाकून त्यांच्या जवळ बसून त्यांच्या बरोबर नाचून शिकवायच्या. शूला जाताना त्या सर्वात पुढे आणि मग त्यांचा पदर आणि प्रत्येक मुलाचा मागचा शर्ट किंवा फ्रॉक धरलेली लांब लचक झुकझुक गाडी आवारातून दररोज फिरत जायची. मला तर खूप मजा वाटायची. या वयातही ते बघताना मी आनंदून जायची. आज त्या आमच्यात नाहीत, पण खूप आठवणींनी त्या आमच्या मनात सतत जिवंत आहेत. अशा प्रकारे नंदिनी आणि तिच्या मॅडम यांची एकदम गट्टी जमली. नंदिनी एकही दिवस घरी थांबली नाही. तिथल्या खेळण्यात गाण्यात ती मस्त रमली होती. बोबड्या बोलात ती मस्त गाणी गाऊन दाखवायची. आता ती छान आटोपून शाळेत यायची आणि वागायची. त्या वर्षाच्या गॅदरिंग मध्ये सर्वात पुढे उभे राहून चांदोबाचा नाच तिने केला होता. तिचा पाळणा घरातून छोट्या गटात, मग मोठ्या गटात आणि इयत्ता पहिलीमध्ये असा मस्त प्रवास झाला. त्यात तिला अक्षर ओळख, वाचन, लेखन, प्रगटीकरण हे सारं छान छान पैकी येऊ लागलं होतं. अगदी बोबड्या बोलात नंदिनी भारत माता की जय अशी म्हणाली ना, तेव्हा मीच अभिमानानं सर्वांकडे कौतुकाने पाहत होते. जणू सर्व काही माझंच कौतुक करत आहेत आणि मी तिला एकदम उचलून घेतलं होतं. अशी नंदिनी कोणताही शैक्षणिक वारसा नसलेली राजस्थानकडील गावची माझ्या शाळेमध्ये रुजू पाहत होती. हातावरचं पोट आणि कित्येक पालक आपली मुलं पाठीवर टाकून रानोमाळ भटकत असतात. पण अशानं मुलांच्या शिक्षणाचं खूप नुकसान होतं. जी खूप शिकली असती, उद्या खरं तर देशाचे मजबूत आधारस्तंभ बनले असती, अशी पिढी रखडत राहते. प्रगतीच्या वाटा समोर बंद होताना पाहण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरत नाही. मग पिढीचा जो धंदा आहे तोच धंदा पुढच्या पिढीला वारसा म्हणून आपण देत राहतो. पण नंदिनीला वेगळी वाट मिळाली होती. मुलगी असून त्यांच्या समाजात तिला शिकायला मिळालं होतं. ती बेफाम होऊन या वाटेवर पळत सुटली होती. सगळ्या वर्गात नंदिनी कायम कायम पहिला नंबर मिळवत असे. चित्रकला, गाणं, नाच, भाषण या सगळ्यामध्ये अगदी पहिलाच नंबर नंदिनीचा असायचा. तिची ही प्रगती पाहून मला एखादा हिरा सापडल्याचा आनंद होत राहायचा. नंदिनी मोठी होत होती. आईला मदत करणं, कुंड्या विकणं, लहान भावंडांना सांभाळणं ही सारी कामं ती करत होती. तिच्या घराला सिमेंटच्या भिंती नव्हत्या. तिच्यासाठी अभ्यासाची वेगळी रूम नव्हती. तिला मार्गदर्शन करण्यासाठी सुशिक्षित आई वडील सुद्धा नव्हते, की उत्तमशी भरमसाठ पैसे देऊन विषयवार ट्युशन सुद्धा नव्हते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर शाळेच्या ड्रेसवर नंदिनी हायवे लगत कुंड्या विकत असायची. मी कितीतरी वेळा पाहायचे. मी लांब थांबून तिच्याकडे बघत राहायचे, माझे डोळे भरून येईपर्यंत. एवढ्या कुंडीतील सुंदर फुललेल्या फुलात मला नंदिनीचं सौंदर्य अप्रतिम वाटायचं. काळोख पडला की नंदिनी तिथंच दिवट्यावर अभ्यास करत बसायची. तिच्या घरात लाईट नव्हती, पण तिला याचं दुःख कधीच वाटलं नाही. आलेल्या प्रसंगाला ती आपल्या परीने यशस्वी तोंड देत होती.
आणि जिंकत होती. नंदिनी बघता बघता 7वी पास झाली. तेव्हा तिचे 2 लहान भाऊही 3री आणि 1लीत शिकत होते. माझ्या गोकुळ शाळेतून ती नंतर माझ्याच ज्ञानभारती माध्यमिक शाळेत 8वीच्या वर्गात आली. पावसाळ्याची सुरुवात होती. कडक उन्हाची आग सरून खूप ढगाळ वातावरण होत होतं. खूप उल्हासित करणारं, सगळीकडे हिरवळ पसरली होती. अगदी लुसलुशीत, मौशार हिरव्या शालीत पूर्ण डोंगर गुडूप झाला होता. रस्त्याच्या कडेकडेने आणि नदी तीरावर पाचूचे शिंपण केल्यासारखं वाटत होतं. सगळी मुलंही आनंदून गेली होती. नवीन कपडे, दप्तर, बूट, वॉटर बॅग, पुस्तकं, वह्या सारं नवीन घेऊन शाळेच्या वाटेवर आईबरोबर चालत येणारी इटुकली पिटुकली पटकन उचलून घ्यावीशी वाटत होती. मीही शाळेकडे निघाले होते. रस्त्यात वडाचं झाड, नंदिनी, तिचं खोपटं हे पाहणं नित्याचाच भाग असल्यानं माझी नजर तिकडे गेली. बाप रे, पावसानं सगळं खोपटं विस्कटून गेलं होतं. कुंड्या अस्ताव्यस्त आणि खोपटातील चुलीजवळ नंदिनी तिच्या आई बरोबर भकास होऊन बसली होती. मी तिथंच थांबले आणि त्यांना म्हणाले, रात्रीपासून खूप खूप पाऊस वारा होता आणि हे असं झालं. मॅडम, माझ्या वह्या पुस्तकं सगळी भिजली. आता मी शाळेत काय आणू? काय प्रश्न होता मुलीजवळ. मला बडबडून आलं. तिचं पुस्तकाविषयीचं प्रेम, तळमळ न सांगताच माझ्यापर्यंत तिनं पोचवली. त्या दुःखानं माझ्या गालावरचा पाऊस कसा थोपवायचा कळत नव्हतं. मी तिला शाळेत घेऊन आले. वरांड्यातील वळचणीवर भरभर पावसाच्या पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र रेगा खाली सांडत होत्या. एरवी मला खूप खूप आवडले असत्या, पण आजचा पाऊस मला हिरमुसला करून गेला होता. पाऊस तर मला कायम आवडतो. तो हवा, ते वाजवणारे ढग, ते वाजणारे ढग, सरसर उतरणाऱ्या जलधारा, सारं काही हवस. पण असा नको होता मला पाऊस की जो याच गुणांनी कित्येकाचे संसार उघडे पाडतो. पावसा, पड रे, सारं समृद्ध कर रे, पण खरंच कुणाचे संसार उघडे करू नकोस, कुणाची पुस्तकं भिजवू नकोस. मी मनातच त्याला बजावत होते. एक दिवस संध्याकाळी मी बाजारातून घरी जात होते. नंदिनी मला रस्त्यात भेटली. तिच्या हातात पिठाने भरलेल्या पिशव्या होत्या. मी म्हणाले, एवढ्या सकाळी निघालीस? बस गाडीवर, मी सोडते. तशी ती रडू लागली. ती म्हणाली, आई वडील गावाला गेलेत. 2 भावंड आणि 4 कामगार अशा 5-7 जणांचा स्वयंपाक करावा लागतो. दररोज एका वेळेस 2 किलो पिठाच्या चपात्या कराव्या लागतात. हात अगदी दुखून येतात आणि शाळेला जायला उशीर होतो. अभ्यासाला वेळ कमी पडतो. याबद्दल ती तक्रार माझ्याजवळ करत होती. आई कधी येणार आहे? अजून तरी नाही येणार ते. मी काय मदत करू का? असं विचारताच ती छोटीशी काटकुळी नंदिनी गालात हसली आणि आनंदाने नको म्हणाली. होईल मला लवकर आटोपण्याची सवय. मी तिला, एकटीच आहेस, कशी राहतेस? नीट राहा. काही लागलं ना तर मला सांग. काही अडचण लागली तर बोल ना मला, असं सांगून मी घरी आले. कशी जन्मजात चिकाटी घेऊन आलेली असतात काही बालके. किती जणांना खूप खूप सांगावं लागतं की अरे अभ्यास कर, खाऊ, चॉकलेट, नवीन कपडे या सगळ्यांचं आमिष त्यांना दाखवावं लागतं. त्यानंतर कुठं उपकार केल्यासारखी ती अभ्यासाला बसतात. काही मुलं हे कुठं शिकली होती? मला खरंच कळत नव्हतं. कित्येक वेळा नंदिनी माझ्या घरी यायची. मी माझ्या मुलाला तिच्या सुंदर अक्षरातल्या वह्या दाखवायचे. तिचं खूप तोंड भरून कौतुक करायचे. माझ्याकडून जे जे होईल ते मी तिच्यासाठी करत राहिले. ते फक्त तिच्यासाठी नव्हतं, मी माझ्या आध्यात्मिक समाधानासाठी हे सारं करत होते.
15 ऑगस्टला झेंडा वंदनाला नंदिनीनं इंग्रजीमधून पल्लेदार भाषण ठोकलं. सगळे सगळे चकित झाले. पाहणारे, ऐकणारे, पाहुणे. हिला कुठंतरी पाहिलंय असं ते मला म्हणाले. अहो, ती फुलांच्या कुंड्या विकत असणारी मुलगी नाही का, वडाच्या झाडाखाली ती असते ना, ती आहे ही. मी तिचं नाव घेऊन आभार प्रदर्शनाच्या वेळी तिचं खूप कौतुक केलं. माझ्या मुलाला गणित शिकवणाऱ्या देशपांडे मॅडम त्या CBSEच्या मुलांना शिकवण्याचा तास घ्यायच्या. त्या दिवशी माझ्या मुलाचं गणित विषयासाठी आणि इतर प्रगती कशी आहे यासाठी देशपांडे मॅडमची मी भेट घ्यायला गेले. त्या अगोदर माझा मुलगा 4-5 दिवस म्हणतच होता की मॅडमनी तुला भेटायला बोलवलंय. मला वाटलं त्याच्याच अभ्यासाचा विषय असावा, कारण तो तेव्हा 10वीला होता. त्याची गणिताची तयारी आणखी करून घेत होती. मी मॅडमच्या क्लासमध्ये गेले. मॅडमनी लगेचच एकदम सुरू केलं, अहो तुमची विद्यार्थिनी नंदिनी अतिशय हुशार आणि सालस आहे बरं का. मला कळे ना, या माझ्या मुलाचं बोलायचं सोडून एकदम नंदिनी बद्दल कशा काय बोलत आहेत, आणि तिची कधी ओळख झाली. मग त्याच म्हणाल्या, अहो मी काही फुलांच्या कुंड्या विकत घेण्यासाठी एक दिवस संध्याकाळी कृष्णानगर हायवेला आले होते. तर त्या कुंड्यामध्ये दिवट्याच्या उजेडात एक छोटीशी मुलगी अभ्यास करताना मला दिसली. गिराईक आलं की त्या अभ्यासावरून उठायची, कुंड्या विकून पुन्हा अभ्यासाला बसायची. वाऱ्याने दिव्याची ज्योत हालत राहायची, पण ती वहीत लिहित राहायची. मला उत्सुकता वाटली. मी तिला विचारलं, कितवीत आहेस, कोणत्या शाळेला जातेस. तेव्हा तिनं 8वीत आहे आणि ज्ञानभारती माध्यमिक विद्यालय कृष्णानगर या शाळेत जाते. आणि तुमचं हे नाव सांगितलं बरं मला तिनं. मग मी प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहत होते. त्या म्हणाल्या, तिची वही बघितली, अक्षर खूप सुंदर होतं. तुला मी चांगल्या शाळेत घालीन, तुझ्या शिक्षणाचा खर्च करेन, तुला मोफत ट्युशन देईन. त्या मुलीची हुशारी तिच्याशी बोलताना जाणवली आणि अभ्यासाची तळमळ ही जाणवत होती. अशी मुलगी आपण खर्च करून शिकवावी अशी इच्छा माझ्या मनात आली आणि मी तिच्या पालकांशी बोलू लागले. सगळं ऐकून घेतल्यावर नंदिनी आणि तिचे पालक म्हणाले, मॅडम माझी शाळा सगळे देते. कारखानीस मॅडमनी माझ्यासाठी खूप केलंय. ती शाळा माझी आहे आणि त्याच शाळेतून मी शिकून मोठी होणार. नंदिनीचा विश्वास, शाळेबद्दलचं आणि माझ्याबद्दलचं प्रेम तिच्या शब्दातून ओसंडून वाहत होतं. तरी पण ती देशपांडे बाईकडे इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी खास वेळ काढून संध्याकाळी जात होती. जेव्हा तिच्या घरी तिला अभ्यासाला दिवा नसतो, तेव्हा मुलांना शाळेबद्दल आदर असतो की मी या अशा मोठ्या आदर्श शाळेत शिकलो. पण इथे मला नंदिनीचा आदर वाटतो आणि तिच्यासारख्या प्रसंगावर मात करून स्वतःच्या विकासाची वाट स्वतःच तयार करणाऱ्या साऱ्या शौर्यवर्धिनींचं कौतुकही. नंदिनी माझ्या शाळेत शिकते, घडते. तिचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं. आता ती 9वीत आहे, पण मला ठाऊक आहे एक दिवस ती नक्की डॉक्टर होणार आणि मॅडमची फुकट तपासणी करणार. या साऱ्या सुखाच्या क्षणांची मी वाट पाहते. देवा देवा तिला यश दे. नंदिनी डोळ्यात एक स्वप्न घेऊन चालत होती प्रयत्नांच्या वाटेवर. तिला वाटत होतं आम्ही दोघींनी तिच्याकडे पाहिलेलं स्वप्न ती खरंच साकार करणार होती. पांढऱ्या शुभ्र एप्रन मध्ये कानामध्ये स्टेटस्कोप लावलेली नंदिनी रुग्णांची सेवा करताना कित्येक वेळा मला स्वप्नात दिसत होती. ते स्वप्नच नंदिनीला सत्यात आणायचं आणि ते खरं होताना मला उघड्या डोळ्यांनी पाहायचंय. नंदिनी सारख्या मुलींसाठी ते दिव्य होतं. तिला त्यासाठी खूप वेळची, अभ्यासाची, मार्गदर्शनाची आणि सरावाची आवश्यकता होती. आणि आता ती जिथं राहत होती तिथं हे सारं घडणं कठीण होतं. मी तिच्यासाठी कुठं ठोस मदत मिळते का याची चौकशी कसोशीनं करत होते. जे भेटेल त्याला नंदिनीबद्दल सांगत होते. त्याच्यासाठी यशाची बातमी तिची पेपरामध्ये छापून आणली.
पुढारीचे प्रमुख त्यांना भेटले. त्यांनी नंदिनीचं कौतुक केलं. कुठून मदत मिळते का ते पाहीन असेही ते म्हणाले. बातमी वाचून झी मराठीचे पत्रकार मुलाखत घेण्यासाठी आले. हुशार, गरीब, होतकरू मुलांसाठी जी उत्तम स्कीम सुरू आहे. गावोगावची गरीब मुलं परिस्थितीवर मात करून 10वी-12वीला उत्तम मार्क्स मिळवतात. त्यांचा शोध घेऊन त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी भरीव आर्थिक मदत झी करत असते. खरंच आहे, ज्यांच्या विचारानं सुरुवात झाली त्यांना माझा मनापासून सलाम, खूप आभार. कारण त्यातून कित्येक मुलांना आयुष्याच्या वाटेवर यशस्वीपणे चालण्यासाठी वेळ मिळतो. यासाठी शासनाकडे असंख्य स्कीम आहेत, ज्यातून अशी मुलं शिकावीत, पुढे जावीत. पण वेळीच माहिती न मिळाल्यानं मग खूप मुलं चाचपडत राहतात. पालकांचं अज्ञान आणि उत्तम मार्गदर्शन न मिळाल्यानं वाट चुकते. मला नंदिनीचं असं होऊ द्यायचं नव्हतं. झीवाल्यांनी नंदिनीच्या झोपडी बाहेर कुंड्यांच्या समोर तिची मुलाखत घेतली. तिच्या आई वडिलांना आणि मलाही तिच्याबद्दल बोलायला लावलं. आम्ही सर्वच चॅनेलच्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच बोलत होतो. आनंद एवढ्याचाच होता की आता तिच्या शिक्षणाला चांगली मदत होणार होती. तिची मुलाखत इतर मुलांबरोबर टीव्हीवर झळकली. केवढं कौतुक वाटलं होतं मला तेव्हा. आमची नंदिनी झीवर दिसली, पण शेवटी एवढ्या मुलामधून तिची निवड झाली नाही आणि मला निराशा आली. नंतर रीतसर नंदिनीनं सातारच्या एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत 11वीला प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झालं. नंदिनी वह्या पुस्तकं सांभाळत कॉलेजला जाऊ लागली. दरम्यानच्या काळात पेपरामधील बातमी वाचून खूप लोक तिच्या झोपडीजवळ यायचे. तिला काही मदत करता येईल का ही याची चौकशी करायची आणि तोंड भरून कौतुकही करायचे. पैसे, वह्या असं काही बाई देत होते. काही तिच्याबरोबर सेल्फी पण काढत असत. आपल्या बरोबर आणलेल्या आपल्या मुलांना तिच्याबद्दल कौतुकाने सांगत, तिचा आदर्श ठेवा, तूही असं कर असं म्हणत होते. माझ्या कुंडीतील फुलराणी हळूहळू फुलत होती, पण हवा तसा वेगच येत नव्हता. साधारण तिचं कॉलेजचे 2 महिने संपत आले होते. कॉलेजमधून ऑलिम्पियाडची परीक्षा घेतली. ती पुणे विभागाकडून घेतली जायची. नंदिनी विभागात चमकली आणि या परीक्षेत तिला उत्तम यश मिळाले. कॉलेजमधील प्राध्यापकही तिला ओळखू लागले. एक हुशार मुलगी म्हणून तिला शाबासकीची थाप तेथूनही मिळाली. कॉलेजमधून नंदिनी घरी आली की कुंड्या विकणं, गणपती रंगवत बसणं हे सारं तिचं पहिल्यासारखंच चालू होतं. मी पाहत होते. अशानं तिची वैद्यकीय परीक्षेची तयारी होणार नाही हे मला, तिला प्रवेश मिळणार नाही हे मला माहित होतं. यासाठी तिला हॉस्टेलला ठेवणं गरजेचं होतं. साताऱ्यात राहून मुलीला साताऱ्यात हॉस्टेलला ठेवणं पालक कधीच मान्य करणार नव्हते. एक दिवस पुढे सरकत होता आणि एक दिवस खरंच देव पावला. देव तुमची मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल हे फक्त त्यालाच माहित. माननीय इंद्रजित देशमुख साहेब म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवम साऱ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर सुद्धा मुलांच्या वरती संस्काराचं बीज पेरत आहे. देशात उत्तम आधारस्तंभ घडवण्यासाठी तरुण पिढीला बळ देत आहे. या संस्काराच्या मुशीतून हजारो तरुण तरुणी घडत आहेत. या त्यांच्या संस्थेत त्यांच्यासारखी सगळीच देव माणसं, अगदी परिसासारखी. मीही त्या संस्थेची गेली 10-12 वर्ष जोडली गेली. तर या संस्थेचे फाउंडर, संस्थापक, अध्यक्ष सुरुवातीचे कलकुर्गे अण्णा आणि त्यांच्या पत्नी मोहिनी वहिनी काही कामानिमित्त साताऱ्याला आले होते. त्यांना माझी शाळा, माझं काम, माझी मुलं या सगळ्यांची कल्पना होती. तेव्हा त्यांनी शाळेला भेट देण्यासाठी ते आले आणि बोलता बोलता नंदिनीचा विषय त्यांच्या पुढे काढला. नंतर त्यांनी कोणाला तरी फोन केला. त्यांनी फोन ठेवला आणि मला म्हणाले, मॅडम तुमच्या नंदिनीचं काम बहुतेक होईल आणि ज्या गोष्टीसाठी मी 4 महिने झुंजत होते ती गोष्ट पूर्णत्वाला जात होती.
नंदिनीला वैद्यकीय परीक्षेला शिक्षण, वह्या, पुस्तके, कपडे, राहण्याची खाण्याची सोय होणार होती. मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. देव असा कसा येतो? भरलं आभाळ रित करून देत भरभरून देऊन जातो. अरे तुझं कोणत्या शब्दात आभार मानावेत? बुद्धी बंद होते आणि आपाप डोळे भरून येतात. नतमस्तक होऊन जातो आपण. अण्णांनी किती थोड्या शब्दात कुठलाही बडेजाव न दाखवता हजारो हातांची मदत माझ्यापर्यंत पोचवली. हा त्यांचा मोठेपणा मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मदतीचा हात देणं, मदतीला गरजवंतापर्यंत पोचवणं यापेक्षा उत्तम कर्म ते कोणतं? त्यांनी मला एक फोन नंबर दिला. नंदिनीच्या शिक्षणाची जबाबदारी जे घेणार होते त्यांचा तो नंबर होता. शिवाजी पवार. सांगली जिल्ह्यात तासगाव रोडला पलूस इथं शशी क्लिनिक नावाचं त्यांचं हॉस्पिटल आहे. मी त्यांना फोन लावला. खूप शांत स्थिर पद्धतीने माझ्याशी ते बोलत होते. मी त्यांना नंदिनीबद्दल भरभरून सांगितलं आणि सगळं ऐकून झाल्यावर मी लवकरच तुमची भेट घेईन, मग पुढचं ठरवू, असं ते मला म्हणाले. त्या बोलण्यात एक आश्वासकता होती. नंदिनीचं काम होणार या आशेनं मी डॉक्टर साहेबांच्या फोनची वाट पाहू लागले. 2च दिवस मध्ये गेले असावेत. पवार डॉक्टर साहेबांचा फोन आला. मी संध्याकाळी साताऱ्यात पोचतो आहे. आपण नंदिनीला भेटूया. साधारण 5:30 वाजले होते. तेव्हा आमची भेट बॉम्बे रेस्टॉरंटला झाली. मी तिच्या घरच्यांना डॉक्टर साहेबांबद्दल कल्पना दिली होती. मी डॉक्टरांना घेऊन नंदिनीच्या झोपडीत आले. डॉक्टर साहेब नंदिनीशी खूप बोलले. तिचं राहण्याचं ठिकाण, तिला नसलेली सुखसोयी, तिला मिळालेले गुण, तिच्यात असलेली नम्रता, हे सगळं सगळं काही त्यांना भोवलं. मग आम्ही शाळेत गेलो. ते मला म्हणाले, मुलगी खूप हुशार आहे. तिला संधी मिळाली ती खरंच सोनं करेल. तिच्या पुढील शिक्षणासाठी मी तिला दत्तक घेतो. तिच्या राहण्याचा, खाण्याचा, कपड्यांचा, पुस्तकांचा, शिक्षणाचा सगळा खर्च मी करेन. मी त्यांचे खूप आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, माझी खरंच परिस्थिती इतकी नाही की मी एवढा खर्च करू शकेन, परंतु ती जर का शिकत असेल तर मी तिच्यासाठी प्रयत्न करणार. तिच्या पुढच्या नीटच्या अभ्यासाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. डॉक्टर साहेबांना 2 मुली. ते म्हणाले, यापुढे माझ्या 3 मुली. एवढं दातृत्व कोणालाही न कळता, कोणताही दांडोरा न पिटता, कुठलंही पत्रक जाहिरात न करता, कुठलीही सेल्फी न टाकता, आपली अजिबात ओळख नसणाऱ्या, आपलं अजिबात नातं नसणाऱ्या पोरक्या मुलीसाठी जवळजवळ 6 लाखांपेक्षा जास्त मदत करणारे देवत्व आज मी पाहत होते. याबद्दल नंतर मी अनेक वेळा डॉक्टर साहेबांचे आभार शब्दांनी मानायचेच. परंतु मला ते एकदा म्हणाले, आपल्या सर्वांचे माऊली काकाजी यांनी जे विचार आपल्यात रुजवले, स्वतः उभं राहायचं आणि असंख्य हातांनी इतरांना उभं करायचं. आपलं हात इतरांचे दुःख हलकं करण्यासाठी, त्यांची आसवं टिपण्यासाठी असावेत, ही शिकवण काकाजींची. ती कणाने का होईना मी सत्यात आणत आहे. डॉक्टर साहेबांची मुलगी ज्या अकॅडमीत शिक्षण घेत होती तिथंच म्हणजेच इचलकरंजीला डॉक्टर तांब्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये नंदिनीला अभ्यासाच्या तयारीसाठी प्रवेश घेतला. तिचं सगळं उत्तम सोयी करण्यात आली. नंदिनी तिथं खूप रमली. डॉक्टर तांबे आणि त्यांचे शिक्षक तिच्यावर खूप मेहनत घेत होते. आठवड्यातून एकदा नंदिनीचा फोन न चुकता येत होता. खूप वेळा डॉक्टर साहेब तिची भेट घेतात. दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या. तिचा प्रवेश बदलून घेणं, तिचं जातीचं सर्टिफिकेट घेणं या कामात होते. आता वाट बघायची आहे ती नंदिनीच्या रिझल्टची. तो आनंदाचा क्षण आम्हा सर्वांना उपभोगायचा आहे आणि सर्वांना पेढे वाटायचे आहेत ते नंदिनीच्या यशाचे. आणि मित्र हो, खरंच आजच्या घडीला ही नंदिनी साह, आमची कुंडीतील फुलराणी, आज डॉक्टरचं शिक्षण घेत आहे आणि जवळच्या काळात नक्कीच ती डॉक्टर होऊन आपल्या रुग्णांची सेवा करेल आणि आपल्या शिक्षकांचं, आपल्या शाळेचं आणि आपल्या समाजाचं ऋण फेडेल अशी अपेक्षा करतो. अशी ही कुंडीतील
फुलराणी. नमस्कार.